तुम्हाला माहिती आहे का, जो कोणी निळावंती ग्रंथ वाचतो त्याला पशुपक्ष्यांचं बोलणं समजतं आणि त्याद्वारे गुप्त खजिनाचा मार्ग सापडतो. पण काही लोक असं सांगतात की जो कोणी हा ग्रंथ वाचतो तो येडा होतो. तर मिळालेल्या माहितीनुसार निळावंती हा ग्रंथ भास्कर भट्ट नावाच्या व्यक्तीने 1605 मध्ये लिहिला होता आणि भारतात हा ग्रंथ वाचण्यावर 1935 म्हणजेच ब्रिटिश काळापासून बंदी घालण्यात आली होती. पण असं म्हणतात की जो कोणी हा ग्रंथ वाचतो त्याला काळी जादू करता येते. पण आजही काही गावांमध्ये अमुक व्यक्तींकडे निळावंती असल्याचं आपल्याला ऐकायला मिळतं. पण तो ग्रंथ वाचण्याची ही एक पद्धत सांगितली जाते. ती पद्धत म्हणजे एखादी गरोदर महिला वारल्यानंतर तिच्या चितेच्या प्रकाशात संपूर्ण ग्रंथ एकाच वेळी वाचावा लागतो. आणि हो, खरंच नंतर एखाद्याला पशुपक्ष्यांसकट 84 लाख योनींची आवाज ऐकू येतात. असं म्हणतात की स्वामी विवेकानंदांनी हा ग्रंथ वाचल्यामुळेच त्यांना अकाली मरण आलं होतं. आता खुद्द सरकारने यावर बंदी घातली म्हटल्यावर हा ग्रंथ 100% अस्तित्वात होता. पण खरे पाहिले तर आजच्या काळात तो ग्रंथ कोणाकडेही नाही. पशुपक्ष्यांचा आवाज ऐकायला आपल्याला तर नाही आवडणार बाबा. बाकी या निळावंती ग्रंथाबद्दल तुम्ही काय ऐकून असाल तर खाली कमेंट करून नक्की सांगा.